मित्रांनो, आज दुर्गाष्टमी 4:30 लागणार होती. तर भगवान शिवाच्या मंदिरात दुर्गाष्टमीची छोटीशी सेवा केली आम्ही जिथे गणपतीची स्थापना केली, शिव मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्या गणपतीची अगोदर सेवा केली, नंतर महादेवाची सेवा केली. शहदाने छान शिवलिंगाला घासले, अंघोळ केली. कारण शहद जर आपण शिवलिंगावर दुर्गाष्टमीच्या दिवशी अर्पण केलं तर धनधान्याची आपली प्रगती होते, धनामध्ये वाढ होते, आर्थिक परिस्थिती चांगली होते. आणि आपण जर आपल्या हाताने असे रगडले चांगले तर आपल्या रेषा ज्या काही दुर्भाग्याच्या असतील तर आपलं भाग्य चांगलं होतं, प्रबल होतं. म्हणून शिवलिंगाला छान घासायचं शहदाने. मग पाणी वगैरे 12 ज्योतिर्लिंगांचे स्मरण करावे, 3 बोटांनी अष्टगंधक लावावे, तांदूळ अर्पण करावे. यथाशक्ती जे माझ्याजवळ होते ते मी मनाभावाने भगवान शिवाची भोळी श्रद्धा केली. आणि शहदाने बेलपत्रावर मधल्या ठिकाणी शहद लावले आणि माता पार्वतीला अर्पण केले. याच्याने आपल्या घरात 7 जन्माची दुःख दारिद्र्य दूर होऊन 7 जन्मभर धनधान्याची आपल्या घरात भरभराटी राहते. मग फुलोरा चढवला भगवान शिवाला. नंदी ज्या भगवान शिवाच्या 5 पुत्री आहेत तर तिथं फुलोरा चढवला. दुर्गाष्टमी असल्यामुळे दुर्गाष्टमी होती तर एक गुलाबाचं फूल, एक कापूर घेऊन पार्वती माताला अर्पण केलं. याच्याने आपल्या घरात खूप बरकती राहते, धनलाभ होतो आणि घरात स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी मी हा उपाय केला. गुलाबाच्या फुलावर एक कापूरची वडी ठेवली आणि पार्वती माताला अशोक सुंदरी जवळ अर्पण केली, मनाच्या इच्छा बोलून. आणि मग भगवान शिवाची छान आरती वगैरे केली आणि मग नंतर गणपतीची आरतीसुद्धा केली. हा गणपती आम्ही बसवला आहे, तिथं सेवाभाव केली. एक दिवा दुर्गाष्टमीच्या दिवशी भगवान शिवाजवळ जर आपण गाईच्या तुपाचा अर्पण केला आणि त्यामध्ये कमलगट्ट्याचा मणी टाकला तर याच्याने धनप्राप्ती होते. सर्व उपाय मी धनप्राप्तीसाठी केले, स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी. कारण ही नवरात्रातली अश्विन नवरात्राची दुर्गाष्टमी सर्वात मोठी दुर्गाष्टमी होती, म्हणून हे सर्व उपाय मी धनप्राप्तीचे केले. तुम्हाला पण जर करायचे असतील तर उद्या महानवमी आहे, उद्या पण दुर्गाष्टमी आहे, तर सर्वांनी असे उपाय करा. छोटीशी सेवा केली, जास्त वेळ लागला नाही, फक्त 3 मिनटं लागले. 3 मिनटाची सेवा मी भरपूर केली. भोळ्या साम सदाशिवाला प्रार्थना करून, भोळा साम सदाशिवाला कपट चपट दिखावा चालत नाही. जेवढी साधी भोळी भक्ती केली तेवढा भोळा महादेव आपल्या भोळ्या भक्तांवर प्रसन्न होतो. अशी मी भोळी सेवा भगवान शिवाची केली. आणि मग नंतर एक गुलाबाचं फूल घरी घेऊन आली, एक बेलपत्र पण घरी घेऊन आली आणि आपल्या लॉकरमध्ये स्थापित करावे. अशा केल्याने आपल्या धनामध्ये वाढ होते. तर तुम्ही पण अशी सेवा करा. भगवान शिवाची म्हणजे आपल्यावर माता दुर्गाची कृपा होईल. जर भगवान शिवाची सेवा केली दुर्गाष्टमी नवमीला तर आपल्यावर माता दुर्गा प्रसन्न होते, महालक्ष्मी प्रसन्न